काही लोक बोलायला लागले की सगळे शांत होतात, तर काही लोक कितीही बोलले तरी त्यांचं कोणी ऐकत नाही. हा फरक नशिबाचा नाही, तो कम्युनिकेशन सायकॉलॉजीचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण मानवी संवादामागचं विज्ञान समजून घेणार आहोत. असे काही मानसशास्त्रीय नियम पाहणार आहोत जे तुमच्या प्रत्येक संवादाला अधिक प्रभावी बनवू शकतात. संवादाचं मानसशास्त्र, द सायकॉलॉजी ऑफ कम्युनिकेशन. संवाद म्हणजे फक्त शब्दांची देवाणघेवाण नाही. आपण बोलतो ते शब्द हा संवादाचा फक्त एक छोटासा भाग असतो. आपल्या आवाजातील चढउतार, चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्यांतील आत्मविश्वास, शरीराची हालचाल आणि आपल्या भावनांची अभिव्यक्ती, हे सर्व मिळून समोरच्या व्यक्तीच्या मेंदूपर्यंत एक संदेश पोचवत असतात. म्हणूनच अनेकदा एखादी व्यक्ती फार कमी बोलूनही प्रभाव पाडते, तर काही जण खूप बोलूनही लोकांच्या मनात जागा निर्माण करू शकत नाहीत. मानसशास्त्र सांगतं की मानवी मेंदू कोणाच्याही शब्दांवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्या व्यक्तीची विश्वासार्हता तपासतो. समोरची व्यक्ती प्रामाणिक वाटते का? तिच्या आवाजात स्थिरता आहे का? तिच्या चेहऱ्यावर आणि शब्दांमध्ये एकसारखेपणा आहे का? या सर्व गोष्टी काही क्षणांतच आपल्या मेंदूला संकेत देतात. जर शब्द आणि शरीर भाषा यांच्यात विसंगती असेल तर बहुतेक वेळा मेंदू शब्दांपेक्षा शरीर भाषेवर अधिक विश्वास ठेवतो. याच कारणामुळे प्रभावी संवादाची सुरुवात बोलण्यापासून होत नाही, तर स्वतःला समजून घेण्यापासून होते. आपण काय बोलतो यापेक्षा आपण कोणत्या भावनेतून बोलतो हे अधिक महत्त्वाचं असतं. मनात अस्वस्थता असेल तर ती आवाजातून जाणवते. मन शांत असेल तर साधे शब्दही प्रभावी ठरतात. म्हणून प्रभावी संवाद शिकण्याआधी स्वतःच्या भावना, विचार आणि प्रतिक्रिया ओळखणं आवश्यक आहे. जेव्हा आत्मजाणीव, स्पष्ट विचार आणि प्रामाणिक हेतू एकत्र येतात, तेव्हा संवाद हा केवळ माहिती देण्याचं साधन राहत नाही, तर विश्वास निर्माण करण्याचं माध्यम बनतो. आणि एकदा विश्वास निर्माण झाला की तुमचे शब्द केवळ ऐकले जात नाहीत, ते लक्षातही ठेवले जातात. हीच प्रभावी संवादाची खरी सुरुवात आहे. चॅप्टर 2, पहिल्या 7 सेकंदांचा प्रभाव, फर्स्ट इम्प्रेशन सायकॉलॉजी. तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का की एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदाच भेटूनही तुमच्या मनात तिच्याबद्दल लगेच एक मत तयार झालं? कदाचित तुम्हाला ती व्यक्ती आत्मविश्वासपूर्ण वाटली असेल, किंवा उलट अस्वस्थ, उद्धट किंवा विश्वासार्ह वाटली नसेल. विशेष म्हणजे हे मत तयार होण्यासाठी अनेकदा काही सेकंदच पुरेसे असतात. मानसशास्त्रामध्ये यालाच फर्स्ट इम्प्रेशन म्हणजेच पहिली छाप असं म्हटलं जातं. पहिल्या छापेमागे काम करणारा एक महत्त्वाचा मानसशास्त्रीय सिद्धांत म्हणजे प्रायमसी इफेक्ट. याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला सुरुवातीला मिळालेली माहिती आपल्या मेंदूवर सर्वाधिक प्रभाव टाकते. सुरुवातीच्या काही क्षणात तयार झालेलं मत नंतर बदलणं कठीण होतं. म्हणूनच मुलाखत असो, नवीन नोकरीचा पहिला दिवस असो, व्यावसायिक बैठक असो किंवा एखाद्याशी पहिली भेट असो, सुरुवातीचे काही सेकंद अत्यंत महत्त्वाचे ठरतात. याच्याशी संबंधित आणखी एक संकल्पना म्हणजे हेलो इफेक्ट. यामध्ये एखाद्या व्यक्तीचा एक सकारात्मक गुण पाहून आपण तिच्या इतर गुणांबद्दलही चांगला अंदाज बांधतो. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती नीटनेटके कपडे घालते, शांतपणे बोलते आणि हसतमुख असते, तर आपण नकळत तिला बुद्धिमान, जबाबदार किंवा विश्वासार्ह समजू शकतो. अर्थात हे नेहमीच सत्य असेल असं नाही, पण मानवी मेंदू अनेकदा अशा मानसिक शॉर्टकटचा वापर करतो. यामध्ये बॉडी लँग्वेज म्हणजेच
शरीर भाषेची भूमिकाही खूप मोठी असते. तुम्ही कसे उभे राहता? तुमचे खांदे सरळ आहेत का? तुमचा चेहरा खुला आहे का? हातांची हालचाल नैसर्गिक आहे का? या सर्व गोष्टी शब्दांपूर्वीच समोरच्या व्यक्तीपर्यंत संदेश पोचवतात. जर तुमची शरीरभाषा आत्मविश्वास दाखवत असेल तर लोक तुमचं बोलणं अधिक गांभीर्याने ऐकतात. पण जर शरीरभाषा अस्वस्थ, घाबरलेली किंवा बंद वाटत असेल तर तुमचे चांगले शब्दही अपेक्षित प्रभाव निर्माण करू शकत नाहीत. आय कॉन्टॅक्ट म्हणजेच डोळ्यात डोळे मिळवून संवाद साधणं हा देखील पहिल्या छापेचा महत्त्वाचा भाग आहे. योग्य प्रमाणात आय कॉन्टॅक्ट केल्याने प्रामाणिकपणा, आत्मविश्वास आणि लक्षपूर्वक ऐकण्याची भावना व्यक्त होते. मात्र सतत टक लावून पाहणं किंवा पूर्णपणे नजर चुकवणं हे दोन्ही टोकाचे प्रकार टाळले पाहिजेत. नैसर्गिक आणि संतुलित आय कॉन्टॅक्ट समोरच्या व्यक्तीला सुरक्षित आणि आदराची भावना देतो. म्हणूनच पहिली छाप ही केवळ तुमच्या शब्दांवर अवलंबून नसते. तुमचा चेहरा, तुमची उभी राहण्याची पद्धत, तुमचा आवाज, तुमचं स्मित हास्य आणि तुमचा डोळस संवाद हे सर्व मिळून समोरच्या व्यक्तीच्या मेंदूत तुमच्याबद्दल एक चित्र तयार करतात. त्या चित्राचा प्रभाव पुढील संपूर्ण संवादावर पडू शकतो. याचा अर्थ असा नाही की पहिली छापच सर्व काही ठरवते, पण ती पुढील नात्याचा पाया नक्कीच घालते. म्हणून प्रभावी संवादाची सुरुवात योग्य शब्दांपेक्षा योग्य उपस्थितीपासून होते. जेव्हा तुमची शरीरभाषा, आवाज आणि वर्तन तुमच्या शब्दांशी जुळतं, तेव्हा लोक फक्त तुमचं बोलणं ऐकत नाहीत, ते तुमच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात करतात. हीच फर्स्ट इम्प्रेशन सायकॉलॉजीची खरी ताकद आहे. चॅप्टर 3, ऐकण्याचं मानसशास्त्र, द सायकॉलॉजी ऑफ लिसनिंग. बहुतेक लोकांना वाटतं की प्रभावी संवादाचं रहस्य चांगलं बोलण्यात आहे, पण मानसशास्त्र याच्या अगदी उलट सांगतं. चांगले वक्ते बनण्यापूर्वी चांगले श्रोते बनणं आवश्यक असतं. कारण लोकांना नेहमीच असा माणूस लक्षात राहतो जो त्यांना समजून घेतो. प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक मूलभूत गरज असते, कोणीतरी आपलं खरंच ऐकावं. जेव्हा ही गरज पूर्ण होते तेव्हा विश्वास आणि जवळीक आपोआप निर्माण होते. याच ठिकाणी ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणजेच सक्रिय ऐकणं महत्त्वाचं ठरतं. सक्रिय ऐकणं म्हणजे फक्त समोरच्याचे शब्द कानाने ऐकणं नाही, तर त्यामागची भावना, हेतू आणि अनुभव समजून घेण्याचा प्रयत्न करणं. अनेकदा आपण समोरची व्यक्ती बोलत असताना तिचं बोलणं पूर्ण ऐकण्याऐवजी पुढे काय उत्तर द्यायचं याचाच विचार करत असतो. त्यामुळे संवाद वरवरचा राहतो. पण जेव्हा आपण पूर्ण लक्ष देऊन ऐकतो, मध्येच अडवत नाही आणि समोरच्या व्यक्तीला स्वतःचं म्हणणं पूर्ण मांडू देतो, तेव्हा तिला आपण महत्त्व देत आहोत अशी भावना निर्माण होते. या प्रक्रियेत इमोशनल व्हॅलिडेशन म्हणजेच भावनांना मान्यता देणं खूप महत्त्वाचं आहे. याचा अर्थ समोरच्या व्यक्तीशी नेहमी सहमत असणं असा नाही. तिच्या भावना समजून घेणं आणि त्या योग्य आहेत हे मान्य करणं हा त्याचा खरा अर्थ आहे. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती म्हणते, आज माझा दिवस खूप कठीण गेला. अशावेळी लगेच सल्ला देण्याऐवजी तुला खूप ताण आला असावा असं म्हणणं त्या व्यक्तीला समजून घेतल्याची भावना देतं. ही छोटी गोष्ट विश्वास निर्माण करण्यात मोठी भूमिका बजावते. याच्याशी जोडलेली आणखी एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे एम्पथी म्हणजेच सहानुभूती. सहानुभूती म्हणजे स्वतःला काही क्षणांसाठी समोरच्या व्यक्तीच्या जागी ठेवून तिच्या नजरेतून परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करणं. जेव्हा लोकांना वाटतं की तुम्ही त्यांना न्याय देत नाही तर समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात,
तेव्हा ते अधिक मोकळेपणानं बोलू लागतात. अशा संवादात नातेसंबंध अधिक मजबूत होतात. प्रभावी ऐकण्यामध्ये रिफ्लेक्टिव्ह लिसनिंग देखील महत्त्वाचं आहे. यामध्ये समोरच्यानं जे सांगितलं आहे ते आपल्या शब्दात पुन्हा मांडून आपण योग्य प्रकारे समजलो आहोत का याची खात्री केली जाते. उदाहरणार्थ, म्हणजे तुला असं वाटतंय की तुझ्या मेहनतीची दखल घेतली गेली नाही, बरोबर? अशा प्रकारचं उत्तर समोरच्या व्यक्तीला आपण लक्षपूर्वक ऐकल्याची जाणीव करून देतं. त्यामुळे गैरसमज कमी होतात आणि संवाद अधिक स्पष्ट होतो. याशिवाय योग्य प्रश्न विचारण्याची कला हा प्रभावी संवादाचा एक महत्त्वाचा भाग आहे. बंद स्वरूपाचे प्रश्न संवाद संपवतात, तर खुले प्रश्न संवादाला दिशा देतात. हो किंवा नाही एवढ्यापुरता मर्यादित प्रश्न विचारण्याऐवजी तुला असं का वाटलं, किंवा या अनुभवातून तू काय शिकलास, असे प्रश्न समोरच्या व्यक्तीला अधिक सखोलपणे व्यक्त होण्याची संधी देतात. शेवटी प्रभावी संवादाचा पाया हा प्रभावी ऐकण्यातच असतो. लोकांना तुमचे शब्द नेहमी लक्षात राहतीलच असं नाही, पण तुम्ही त्यांचं किती मनापासून ऐकलं आणि त्यांना किती समजून घेतलं हे ते नक्की लक्षात ठेवतात. जेव्हा ऐकण्यामध्ये लक्ष, सहानुभूती आणि आदर यांचा समतोल साधला जातो, तेव्हा साधा संवादही विश्वास, समज आणि मजबूत नात्यांमध्ये बदलतो. चॅप्टर 4, आत्मविश्वास आवाजातून कसा दिसतो. आपण एखाद्या व्यक्तीला फोनवर पहिल्यांदाच ऐकतो तेव्हा तिचा चेहरा आपल्याला दिसत नसतो. तरीही काही क्षणातच आपण त्या व्यक्तीबद्दल एक मत तयार करतो. ती आत्मविश्वासपूर्ण आहे की घाबरलेली, शांत आहे की अस्वस्थ, विश्वासार्ह आहे की नाही. यावरून एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट होते. आत्मविश्वास हा फक्त शब्दात नसतो, तो आवाजातून जाणवत असतो. मानसशास्त्रानुसार समोरची व्यक्ती तुमच्या शब्दाइतकाच तुमच्या आवाजाचा सूर, गती आणि स्थिरताही लक्षपूर्वक ऐकत असते. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका असते वोकल टोन, म्हणजेच आवाजाच्या सुराची. एकाच वाक्याचा अर्थ आवाजाच्या सुरानुसार पूर्णपणे बदलू शकतो. उदाहरणार्थ, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. हे वाक्य जर शांत आणि स्थिर आवाजात बोललं तर ते प्रामाणिक वाटतं. पण तेच वाक्य घाईघाईत किंवा संकोचाने बोललं तर त्यामध्ये आत्मविश्वास जाणवत नाही. म्हणून प्रभावी संवादात फक्त काय बोलतो हे महत्त्वाचं नसून कसं बोलतो हे त्याहून अधिक महत्त्वाचं असतं. त्यानंतर येतो स्पीकिंग पेस, म्हणजे बोलण्याचा वेग. अनेक लोक तणावात असताना नकळत खूप वेगाने बोलतात. त्यांना वाटतं की जास्त बोललं म्हणजे प्रभाव जास्त पडेल. पण प्रत्यक्षात खूप वेगाने बोलल्याने समोरच्या व्यक्तीला माहिती समजायला वेळ मिळत नाही आणि वक्ता अस्वस्थ असल्याचा आभास निर्माण होतो. दुसरीकडे खूपच संथ बोलणंही कंटाळवाणं वाटू शकतं. प्रभावी संवादासाठी संतुलित गती आवश्यक असते. योग्य वेगाने बोलणारी व्यक्ती अधिक संयमी, स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण वाटते. पॉज इफेक्ट, म्हणजे योग्य ठिकाणी काही क्षण थांबण्याची कला. हे प्रभावी संवादातील एक शक्तिशाली साधन आहे. अनेक महान वक्ते प्रत्येक महत्त्वाच्या मुद्द्यानंतर काही क्षण शांत राहतात. हा छोटासा विराम समोरच्या व्यक्तीला विचार करण्याची संधी देतो आणि पुढे येणाऱ्या शब्दांचं महत्त्व वाढवतो. सतत एकाच वेगात आणि एकाच लयीत बोलण्यापेक्षा योग्य ठिकाणी घेतलेला पॉज संवाद अधिक प्रभावी आणि लक्षवेधी बनवतो. अनेकदा शांततेचा काही सेकंदांचा क्षणही 100 शब्दांपेक्षा अधिक प्रभाव टाकू शकतो. याच कारणामुळे काम कॉन्फिडन्स, म्हणजे शांत आत्मविश्वास, हा प्रभावी संवादाचा पाया मानला जातो. आत्मविश्वास दाखवण्यासाठी मोठ्याने बोलणं, सतत स्वतःचं कौतुक करणं किंवा प्रत्येक मुद्द्यावर वाद घालणं आवश्यक नसतं. खरा आत्मविश्वास शांतपणे,
स्पष्टपणे आणि विचारपूर्वक बोलण्यात दिसतो. अशा व्यक्ती प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार करतात, समोरच्याचं पूर्ण ऐकतात आणि मग मोजक्या पण नेमक्या शब्दात आपलं मत मांडतात. त्यामुळे त्यांचे शब्द अधिक विश्वासार्ह वाटतात. कमी शब्दात जास्त प्रभाव निर्माण करणं ही देखील प्रभावी संवादाची ओळख आहे. जे लोक प्रत्येक गोष्ट अनावश्यकपणे लांबवतात ते अनेकदा स्वतःच आपल्या मुद्द्याची ताकद कमी करतात. उलट स्पष्ट, साधे आणि नेमके शब्द वापरणारी व्यक्ती अधिक प्रभावी वाटते. कारण मानवी मेंदू गुंतागुंतीपेक्षा स्पष्टता अधिक सहज स्वीकारतो. म्हणूनच प्रभावी आवाज म्हणजे मोठा आवाज नव्हे, तर स्थिर आवाज, योग्य गती, अर्थपूर्ण विराम आणि शांत आत्मविश्वास यांचं सुंदर मिश्रण आहे. जेव्हा तुमचा आवाज तुमच्या विचारांशी आणि भावनांशी सुसंगत असतो, तेव्हा लोक फक्त तुमचं बोलणं ऐकत नाहीत, ते तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतात. आणि प्रभावी संवादाची खरी ताकद हीच आहे. चॅप्टर 5, स्टोरी टेलिंग सायकॉलॉजी. कथा मेंदूला माहितीपेक्षा जास्त का लक्षात राहतात? तुम्ही कदाचित शाळेत अनेक धडे शिकला असाल. त्यातील बरीच तथ्य आज विसरली असतील. पण एखाद्या शिक्षकानं सांगितलेली प्रेरणादायी गोष्ट किंवा लहानपणी आजीनं सांगितलेली कथा आजही स्पष्टपणे आठवत असेल. असा फरक का पडतो? कारण मानवी मेंदू माहितीपेक्षा कथा लक्षात ठेवण्यासाठी नैसर्गिकरित्या तयार झालेला आहे. हजारो वर्षांपूर्वीपासून माणूस अनुभव, संस्कृती आणि ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत कथांच्या माध्यमातून पोचवत आला आहे. त्यामुळे आजही कथा ऐकताना मेंदू अधिक सक्रिय होतो. मानसशास्त्रामध्ये याला नॅरेटिव्ह सायकॉलॉजी असं म्हटलं जातं. या संकल्पनेनुसार माणूस फक्त माहिती गोळा करत नाही, तर प्रत्येक अनुभवाला एका कथेच्या स्वरूपात समजून घेतो. जेव्हा तुम्ही फक्त तथ्य सांगता तेव्हा समोरचा व्यक्ती ते ऐकतो. पण जेव्हा तुम्ही त्याच गोष्टीला एखाद्या अनुभवाशी किंवा कथेशी जोडता तेव्हा तो ती गोष्ट जगू लागतो. त्यामुळे माहिती केवळ समजत नाही, तर ती भावनिक पातळीवरही जोडली जाते. यामागे इमोशनल मेमरी म्हणजेच भावनिक आठवणींची प्रक्रिया काम करत असते. ज्या अनुभवांमध्ये भावना असतात त्या मेंदूमध्ये अधिक काळ टिकतात. म्हणूनच आत्मविश्वास महत्त्वाचा आहे हे एक साधं वाक्य काही वेळात विसरलं जाऊ शकतं. पण जर तुम्ही एखाद्या सामान्य व्यक्तीची कथा सांगितली जिने आत्मविश्वासाच्या जोरावर स्वतःचं आयुष्य बदललं, तर तो संदेश मनावर अधिक खोलवर परिणाम करतो. भावना माहितीला अर्थ देतात आणि अर्थ असलेली माहितीच जास्त काळ लक्षात राहते. स्टोरी टेलिंगचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे व्हिज्युअलायझेशन. जेव्हा तुम्ही एखादी कथा सांगता तेव्हा समोरच्या व्यक्तीचा मेंदू त्या प्रसंगाची कल्पना करू लागतो. तो पात्रांना, ठिकाणांना आणि घडामोडींना आपल्या मनात चित्रांच्या स्वरूपात पाहू लागतो. त्यामुळे तो केवळ ऐकत नाही, तर त्या अनुभवाचा मानसिक भाग बनतो. यामुळे संवाद अधिक जिवंत आणि प्रभावी बनतो. म्हणूनच उत्कृष्ट वक्ते केवळ माहिती देत नाहीत, ते श्रोत्यांच्या मनात चित्र निर्माण करतात. याशिवाय स्टोरी टेलिंगमुळे कनेक्शन म्हणजेच भावनिक नातं निर्माण होतं. जेव्हा तुम्ही स्वतःचा एखादा अनुभव, संघर्ष किंवा शिकलेला धडा प्रामाणिकपणे सांगता, तेव्हा लोकांना त्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसू लागतं. त्यांना वाटतं, ही भावना मीही अनुभवली आहे. ही समानतेची भावना विश्वास वाढवते. लोक अनेकदा तुमच्या ज्ञानामुळे नाही, तर तुमच्या अनुभवांमुळे तुमच्याशी जोडले जातात. मात्र प्रभावी स्टोरी टेलिंग म्हणजे काल्पनिक गोष्टी तयार करणं नव्हे. खरी ताकद साध्या अनुभवामागचा अर्थ स्पष्ट करण्यात असते. दैनंदिन आयुष्यातील एखादी छोटी घटना, एखादं निरीक्षण
किंवा एखादा वैयक्तिक अनुभव सुद्धा योग्य पद्धतीनं सांगितला तर तो लोकांच्या मनावर दीर्घकाळ प्रभाव टाकू शकतो. म्हणूनच प्रभावी संवादामध्ये कथा हा केवळ मनोरंजनाचा भाग नसतो, तर तो समज, भावना आणि विश्वास यांना जोडणारा पूल असतो. लोक तुमची प्रत्येक माहिती लक्षात ठेवतीलच असं नाही, पण तुम्ही त्यांना कसं वाटायला लावलंत आणि तुमच्या कथेमधून त्यांनी काय अनुभवलं हे ते अनेक वर्ष लक्षात ठेवू शकतात. आणि हाच स्टोरी टेलिंग सायकॉलॉजीचा सर्वात मोठा प्रभाव आहे. चॅप्टर 6, भावना की तर्क, इमोशन वर्सेस लॉजिक. आपल्याला अनेकदा असं वाटतं की आपण प्रत्येक निर्णय विचार करून, तर्क लावून आणि सर्व बाजू तपासून घेतो. पण मानसशास्त्र आणि मेंदूविज्ञान वेगळीच गोष्ट सांगतात. बहुतेक निर्णय आधी भावनांवर आधारित असतात आणि त्यानंतर आपण त्या निर्णयाचं तर्कानं समर्थन करतो. म्हणजेच भावना आणि तर्क हे एकमेकांचं विरोधक नसून निर्णय प्रक्रियेचं दोन महत्त्वाचं भाग आहेत. प्रभावी संवाद साधणारी व्यक्ती ही गोष्ट समजून घेते आणि म्हणूनच ती फक्त माहिती देत नाही, तर समोरच्या व्यक्तीच्या भावनांनाही स्पर्श करते. यामागे काम करणारा भाग म्हणजे इमोशनल ब्रेन. आपल्या मेंदूतील भावनिक प्रक्रिया अतिशय वेगानं कार्य करतात. एखादा चेहरा, आवाज, शब्द किंवा अनुभव काही क्षणातच आपल्यामध्ये आनंद, भीती, राग किंवा विश्वास निर्माण करू शकतो. त्यानंतर रॅशनल थिंकिंग म्हणजेच तर्कशक्ती त्या भावनांचं विश्लेषण करते. म्हणूनच एखाद्या उत्पादनाची जाहिरात आपल्याला आधी भावनिकरित्या आकर्षित करते आणि नंतर आपण त्यामागची कारणं शोधू लागतो. संवादातही हेच घडतं. जर तुमचे शब्द भावना जागृत करत नसतील तर ते अनेकदा लवकर विसरले जातात. याच ठिकाणी इमोशनल इंटेलिजन्स म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वाची ठरते. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या भावना ओळखणं, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं आणि समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेणं. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती रागात असेल तर त्या क्षणी तिला तर्क समजावून सांगण्यापेक्षा तिच्या भावनांना शांत करणं अधिक आवश्यक असतं. कारण रागाच्या अवस्थेत मेंदू तर्कापेक्षा भावनांवर जास्त प्रतिक्रिया देतो. प्रभावी संवाद करणारे लोक ही वेळ ओळखतात. ते योग्य क्षणी योग्य शब्द वापरतात. एम्पथी म्हणजेच सहानुभूती हा प्रभावी संवादाचा आत्मा आहे. सहानुभूती म्हणजे समोरच्याच्या जागी स्वतःला ठेवून त्याची भावना समजून घेण्याचा प्रयत्न करणं. याचा अर्थ प्रत्येक गोष्टीशी सहमत असणं असा नाही, तर त्या व्यक्तीच्या अनुभवाला आणि भावनांना आदर देणं हा आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटतं की हा माणूस मला समजून घेतो, तेव्हा तिचा विश्वास आपोआप वाढतो आणि विश्वासाशिवाय कोणताही संवाद दीर्घकाळ प्रभावी ठरत नाही. समजा तुमचा मित्र एखाद्या परीक्षेत अपयशी झालाय. तुम्ही लगेच पुढच्या वेळी जास्त अभ्यास कर असं सांगितलं, तर ते तर्कसंगत असलं तरी त्या क्षणी त्याला त्याचा फारसा उपयोग होणार नाही. पण जर तुम्ही आधी म्हणालात, मला समजतंय की तुला खूप वाईट वाटत असेल, तर त्याला प्रथम भावनिक आधार मिळेल. त्यानंतर दिलेला सल्ला तो अधिक सहज स्वीकारेल. यालाच प्रभावी संवाद म्हणतात, जिथे भावना आणि तर्क यांचं योग्य संतुलन साधलं जातं. म्हणूनच प्रभावी संवाद म्हणजे केवळ योग्य शब्द निवडणं नाही, तर योग्य भावना समजून घेणं आहे. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करता, सहानुभूती दाखवता आणि योग्य वेळी तर्क मांडता, तेव्हा तुमचे शब्द अधिक अर्थपूर्ण आणि प्रभावी बनतात.
शेवटी लोक तुमची बुद्धिमत्ता विसरू शकतात, पण तुम्ही त्यांना कसं समजून घेतलं आणि कसं वाटायला लावलंत हे ते कायम लक्षात ठेवतात. हीच इमोशन वर्सेस लॉजिक सायकॉलॉजीची खरी ताकद आहे. चॅप्टर 7. प्रभावी व्यक्तिमत्वाचं मानसशास्त्र, द सायकॉलॉजी ऑफ करिश्मा. तुम्ही कधी अशा व्यक्तीला भेटला आहात का, जी खोलीत प्रवेश करताच सगळ्यांचं लक्ष आपोआप तिच्याकडे जातं? विशेष म्हणजे ती व्यक्ती सर्वात श्रीमंत, सर्वात सुंदर किंवा सर्वात जास्त बोलणारी नसते, तरीही तिची उपस्थिती वेगळी जाणवते. लोक तिच्याशी सहज जोडले जातात, तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतात आणि तिच्यावर विश्वास ठेवतात. या गुणाला आपण कॅरिस्मा म्हणतो. अनेकांना वाटतं की कॅरिस्मा हा जन्मजात गुण आहे, पण मानसशास्त्र सांगतं की तो शिकता आणि विकसित करता येणारा संवादाचा गुण आहे. कॅरिस्मा म्हणजे लोकांना प्रभावित करण्यासाठी अभिनय करणं किंवा स्वतःला मोठं दाखवणं नव्हे. उलट कॅरिस्मा म्हणजे अशी उपस्थिती निर्माण करणं ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमच्यासोबत सुरक्षित, महत्त्वाचं आणि आरामदायी वाटतं. प्रभावी व्यक्ती स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत, तर त्या समोरच्या व्यक्तीला महत्त्व देतात. म्हणूनच लोक त्यांच्याकडे नैसर्गिकरित्या आकर्षित होतात. कॅरिस्माचा पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे प्रेझेन्स, उपस्थिती. म्हणजे त्या क्षणी पूर्णपणे समोरच्या व्यक्तीसोबत असणं. आजच्या काळात अनेक जण बोलताना मोबाईलकडे पाहतात, मन दुसरीकडे असतं किंवा पुढे काय बोलायचं याचाच विचार करत असतात. पण कॅरिझमॅटिक व्यक्ती समोरच्या व्यक्तीचं बोलणं पूर्ण लक्ष देऊन ऐकतात. त्यांच्या नजरेत, चेहऱ्यावर आणि प्रतिसादात एकाग्रता दिसते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटतं की मी या व्यक्तीसाठी महत्त्वाचा आहे. ही भावना कोणत्याही संवादाला अधिक प्रभावी बनवते. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे वॉर्मथ, म्हणजेच आपुलकी आणि उबदारपणा. लोक अशा व्यक्तींवर अधिक विश्वास ठेवतात ज्या हसतमुख असतात, शांतपणे बोलतात आणि इतरांचा आदर करतात. वॉर्मथ म्हणजे सतत हसणं नव्हे, तर समोरच्या व्यक्तीला स्वीकारल्याची भावना देणं. साधं स्मित, आदरानं ऐकणं, योग्य शब्द वापरणं आणि सहानुभूती दाखवणं. यामुळे लोक तुमच्याशी सहज जोडले जातात. संशोधनही दाखवते की विश्वास निर्माण करण्यासाठी केवळ क्षमता पुरेशी नसते, त्यासोबत उबदार वागणूकही तितकीच महत्त्वाची असते. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कॉन्फिडन्स, म्हणजेच शांत आत्मविश्वास. आत्मविश्वास म्हणजे मोठ्या आवाजात बोलणं, प्रत्येक गोष्टीवर मत देणं किंवा स्वतःची सतत स्तुती करणं नाही. खरा आत्मविश्वास म्हणजे स्वतःच्या मूल्याची जाणीव असणं आणि ती सिद्ध करण्याची गरज न वाटणं. कॅरिझमॅटिक व्यक्ती कमी बोलतात, पण स्पष्ट बोलतात. त्या प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार करतात, चुका मान्य करतात आणि इतरांच्या मतांचाही आदर करतात. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास नैसर्गिक आणि विश्वासार्ह वाटतो. याशिवाय प्रभावी व्यक्तींमध्ये एक समान सवय दिसून येते, ती म्हणजे क्युरिओसिटी, म्हणजेच खरी उत्सुकता. त्या लोकांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्या प्रश्न विचारतात, लक्षपूर्वक उत्तर ऐकतात आणि प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी नवीन शिकण्याची तयारी ठेवतात. अशा संवादात अहंकार नसतो, त्याऐवजी परस्पर आदर आणि समज असते. हीच उत्सुकता त्यांना अधिक प्रभावी आणि लोकांशी जोडलेली बनवते. शेवटी कॅरिस्मा ही एखादी जादू किंवा जन्मजात देणगी नाही. ती प्रेझेन्स, वॉर्मथ, कॉन्फिडन्स आणि क्युरिओसिटी या 4 गुणांच्या संतुलनातून निर्माण होते. जेव्हा तुम्ही लोकांना महत्त्व देता, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करता आणि शांत आत्मविश्वासानं संवाद साधता, तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व आपोआप प्रभावी बनतं. लोक तुमच्या शब्दांमुळेच नाही,
तर तुमच्या उपस्थितीमुळे तुम्हाला लक्षात ठेवू लागतात. आणि हाच प्रभावी व्यक्तिमत्वाचा खरा मानसशास्त्रीय पाया आहे. चॅप्टर 8 प्रभावी संवादाची मानसिकता. द माइंडसेट ऑफ ॲन इफेक्टिव्ह कम्युनिकेटर. आतापर्यंत आपण प्रभावी संवादामागील अनेक मानसशास्त्रीय तत्त्व समजून घेतली. पहिली छाप, ऐकण्याची कला, आवाजाचा प्रभाव, भावना आणि करिश्मा. पण या सर्व गोष्टींचा पाया एका महत्त्वाच्या गोष्टीवर उभा आहे, आणि ती म्हणजे तुमची मानसिकता. कारण प्रभावी संवाद हा काही ठराविक वाक्यांचा, युक्त्यांचा किंवा ट्रिक्सचा खेळ नाही. तो विचार करण्याची आणि लोकांकडे पाहण्याची पद्धत आहे. याची सुरुवात होते सेल्फ अवेअरनेस, म्हणजेच आत्मजाणीवेपासून. तुम्ही बोलताना तुमच्या भावना काय आहेत? तुम्ही रागात आहात का? अस्वस्थ आहात का? की शांत आहात? तुमचा आवाज, चेहऱ्यावरील भाव आणि शब्द तुमच्या मनस्थितीचं प्रतिबिंब असतात. त्यामुळे स्वतःच्या भावना ओळखणारी व्यक्तीच इतरांशी प्रभावी संवाद साधू शकते. जो स्वतःला समजतो तोच इतरांनाही अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. यानंतर येतं इमोशनल कंट्रोल, म्हणजेच भावनांवर नियंत्रण. प्रभावी संवाद करणारे लोक प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. ते आधी ऐकतात, परिस्थिती समजून घेतात आणि मग उत्तर देतात. राग, टीका किंवा गैरसमजाच्या क्षणी शांत राहणं ही कमजोरी नसून परिपक्वतेची निशाणी आहे. कारण भावनेच्या भरात बोललेले शब्द अनेकदा नातं तोडतात, तर विचारपूर्वक बोललेले शब्द नातं जोडतात. काही क्षणांचा संयम अनेक तासांच्या वादापेक्षा अधिक प्रभावी ठरू शकतो. प्रभावी संवादासाठी क्लिअर थिंकिंग, म्हणजेच स्पष्ट विचारही तितकेच आवश्यक आहेत. अनेकदा आपण स्वतःच गोंधळलेले असतो आणि त्याच गोंधळातून बोलतो. त्यामुळे संदेशही अस्पष्ट होतो. जेव्हा तुमचे विचार स्पष्ट असतात तेव्हा तुमचे शब्दही स्पष्ट होतात. साधी, नेमकी आणि प्रामाणिक भाषा लोकांना अधिक सहज समजते. प्रभावी व्यक्ती अवघड शब्द वापरून स्वतःला हुशार दाखवण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्या समोरच्याला समजेल अशा भाषेत संवाद साधतात. या सर्वांचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ऑथेंटिक कम्युनिकेशन, म्हणजेच प्रामाणिक संवाद. अनेक लोक संवादाचा उपयोग स्वतःला सिद्ध करण्यासाठी करतात. त्यांना प्रत्येक चर्चेत जिंकायचं असतं. शेवटचा शब्द स्वतःचाच असावा असं वाटतं. पण प्रभावी संवादाचा उद्देश जिंकणं नसतो, समजून घेणं आणि समजून सांगणं हा असतो. जेव्हा तुमचा हेतू समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजून घेण्याचा असतो, तेव्हा संवाद वाद न राहता सहकार्यामध्ये बदलतो. याच कारणामुळे प्रभावी संवाद करणाऱ्या व्यक्ती इतरांचं मत ऐकायला तयार असतात. त्यांना प्रत्येक वेळी बरोबर ठरण्याची गरज वाटत नाही, कारण त्यांना माहीत असतं की नातं जिंकणं हे वाद जिंकण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. ते बोलण्यापेक्षा समजून घेण्यावर भर देतात, टीकेला शांतपणे स्वीकारतात आणि मतभेद असले तरी आदर कायम ठेवतात. शेवटी प्रभावी संवाद म्हणजे फक्त चांगलं बोलणं नव्हे, तर चांगला माणूस बनण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा तुमच्यात आत्मजाणीव असते, भावनांवर नियंत्रण असतं, विचार स्पष्ट असतात आणि संवाद प्रामाणिक असतो, तेव्हा लोक तुमच्या शब्दांवरच नाही तर तुमच्या व्यक्तिमत्वावर विश्वास ठेवू लागतात. आणि लक्षात ठेवा, प्रभावी संवादाची खरी ताकद प्रभावी शब्दांमध्ये नसते, ती प्रभावी विचारांमध्ये आणि प्रामाणिक हेतूमध्ये असते. हाच एका खऱ्या आणि प्रभावी संवादकाचा मानसिक पाया आहे.